माझं नाव गजानन नलगे. मी कांदिवलीला राहतो आणि हा आजचा पहिला दिवस आहे JVLR गोरेगाव टू कफ परेड. तर एक्सपिरियन्स घेण्यासाठी आज मी पहिल्यांदा मुंबईमध्ये पहिल्यांदा टनेल मेट्रो सुरू होते म्हणून पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलो आणि पूर्ण प्रवास केला. सुरुवात चांगली आहे मुंबईसाठी. मुंबईची डेव्हलपमेंट चांगली आहे कारण कोस्टल रोड झाला आहे, अंडरग्राऊंड मेट्रो झाली आहे, पुन्हा अटल सेतू झालेला आहे आणि नवीन एअरपोर्टसुद्धा कमिशन झालं आहे. जुनं बघितलं तर T2 टर्मिनलसुद्धा चांगलंच होतं, 2012मध्ये कमिशन झालेलं आणि सीलिंग पण होता. तर मुंबईचं डिकन्जेशन करण्याचा जो प्रयत्न आहे हा चांगला प्रयत्न आहे. म्हणजे सगळ्या मुंबईकरांसाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांचा प्रवास सुखाचा होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक्सपिरियन्स टनेलमधून आपल्याकडे जनरली पाण्याचा प्रॉब्लेम असतो पावसाळ्यात, पण तो इकडे येणार नाही कारण मेट्रोच्या एंट्रन्स गेटला हाईट जास्त ठेवल्यामुळे पाणी आत येणार नाही. त्यामुळे आणि आधीच्या दोन्ही रेल्वेज कम्प्लिटली ओव्हरलोडेड होत्या. म्हणजे इट वॉज व्हेरी मला असं म्हणता येईल की ते फार डिफिकल्ट होतं लोकांना ट्रॅव्हल करणं. ते आता ह्याने लोड कमी होईल आणि लोकांसाठी मुंबई सुखकर होईल.